हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। आणि काल पण काही व्हिडिओ घेतला नाही, अपलोड पण नाही झाला, कारण काल परवा अर्नवचा बर्थडे होता आणि काल ना बाहेर फिरायला गेलो, त्यामुळं व्हिडिओ अपलोड करताच आला नाही। आणि आज ना दिवसभर घरात एवढी कामं होती, कारण बर्थडे झाला परवा, लगेच काल आम्ही बाहेर फिरायला गेलो, पूर्ण दिवस बाहेर फिरलो, त्यामुळे घरी काही कामच नाही झालं। आणि बर्थडेचं भरपूर असं सगळीकडे पडलं होतं कचरा वगैरे, थोडंफार मी क्लिनिंग केलं पण सगळीकडे असं व्यवस्थित नव्हतं। आज दिवसभर सगळे बेडशीट सगळे घर सगळं क्लिनिंग करण्यात मला 3 वाजले। सकाळपासून व्हिडिओ घ्यायला काही जमलाच नाही आणि चला म्हटलं आता व्हिडिओ घेऊया। अजून तुम्हाला बाकीचे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत पण टाईमच नाही भेटलं। बघूया टाइम भेटेल तेव्हा मी व्हिडिओ अपलोड करीन, तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवीन। आपल्या अर्नवचा बर्थडे वगैरे कसा झालाय ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये दाखवीन। तर चला आता आवरते पटपट आणि बघूया माझं आता बाकीचं रुटीन काय काय आहे। आता संध्याकाळचे 5 वाजलेत, थोडा वेळ आराम केला 10-15 मिनिटच, कारण आज आपला अर्नव स्कूलला गेलता। सकाळी अर्नव स्कूलला जायचं ते पण व्हिडिओ नाही घेऊ शकली मी, कारण आज पहिला दिवस होता ना, त्यामुळे मला पण भीती होती आवरते की नाही। आता अर्नव आपला 2 महिने झालं घरात होता, त्यामुळे सगळ्यांना आता आरामात उठायची सवय लागली। पण चला काही नाही, अर्नव उठला व्यवस्थित टायमात, मी पण उठले, सगळं आवरलं। तो स्कूलला गेला त्याच्यानंतर फौजी आणि मी थोडी भाजी आणायला गेलो, कारण संडेचं काल मार्केट आपण भाजी आणायला गेलोच नाही, बाहेर फिरायला गेल्यामुळं भाजी काही आणली नाही। तर आज आम्ही इथंच सकाळी पण भाजी मिळते, तिथं जाऊन फौजीने मी भाजी आणली। बाकीची घरातली कामं, भरपूर असा वेळ गेलाय। चला काही नाही आणि बघूया आता माझं संध्याकाळचं रुटीन काय काय। उद्या वटपौर्णिमा आहे, तर माझ्या मैत्रिणी आणि मी ना पार्लरमध्ये जायचं ठरवलंय। तर बघूया आता, कारण मला काही माहीत नाही इथलं पार्लर। माझी एक मैत्रीण आहे इथं मराठी, आत्ता नवीनच झाल्या, त्या ताई म्हटल्या आपण जाऊया पार्लरला। तर बघूया मी कधी जातोय, काय गेलो तर नक्की शेअर करीन तुमच्यासोबत। आता मी चहा बनवलाय, चहा घेते, कपडे वगैरे भरपूर आहेत, कपडे फोल्ड करायचे आहेत। तर चला करा संध्याकाळचं माझं रुटीन काय काय बघूया, करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघूया माझं आजचं संध्याकाळचं रुटीन। चला तर मग। आणि इथं ना चहा ठेवलाय मस्त, आता चहा बनलाय आपला। फौजी आज नाही चहा घ्यायला, फौजी थोडं लवकरच गेलं आणि जेव्हा फौजी गेले ना तेव्हा ते लिंबू पाणी पिऊन गेले। अर्नव गुन्हाला पण आज थोडं चहा बिस्किट द्यायचं आहे मला। चला मी आता ना चहा घेते आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे फोल्ड करते। आणि चला आता मस्त चहा वगैरे बनलाय, चहा घेते, त्याच्यानंतर संध्याकाळची कामं आपली सुरू होतील। आणि थोडी तब्येत ठीक नाही, त्यामुळे व्हिडिओ पण आपले रेग्युलर येत नाहीत। चला काही नाही, आपल्या अर्नवचा बर्थडे वगैरे झाला, तो पण व्हिडिओ अजून आला नाही, लवकरच मी तो पण व्हिडिओ अपलोड करीन। आता वटपौर्णिमेची खरेदीसाठी आम्ही आज गेलो होतो, तो हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे। आता आम्ही चहा घेतला, अर्नव कुणालसाठी दूध बिस्किट देत आहे, कारण त्यांना आज दूध बिस्किट खायचं होतं। मी जास्त करून त्यांना मारी बिस्किटच देते, मारी बिस्किट आहेत ना ते जास्त मुलांना काही त्रास होत नाही त्यानं, त्यामुळं ते हेच खात आहेत। चला आता कपड्यांच्या वगैरे सगळ्या घड्या घालून घेते। बाहेर फिरायला गेलो ना, त्यामुळे भरपूर असे कपडे होते आणि परवा बर्थडे झाला, बर्थडेची पण नवीन कपडे, तर थोडीशी आज धुतल्या, थोडी उद्या धुणार आहे, खूप अशी कपडे झाली होती। चला आता अर्नव कुणाला पण दूध दिले, मी पण आता पटपट कपडे वगैरे सगळे घड्या घालून ठेवते। यांना इस्त्री करायचे, जेव्हा टाइम भेटेल तेव्हा मग इस्त्री करून ठेवते, तोपर्यंत तशीच ठेवते। आणि बंगालमध्ये ना अजून कडकच उन्हाळा आहे, त्यामुळे थंडच पाणी प्यावं लागतं। चला आता मी कॅम्परमध्ये पाणी वगैरे वतून ठेवते, बाकी बॉटल वगैरे भरते। बंगालमध्ये ना अजून पण खूप गरमी आहे, थंड पाणीच प्यावं लागतंय। तर चला थोडंसं आता थंड पाणी वतून परत बाटल्या भरून ठेवते, आणि संध्याकाळी परत जेवताना आपल्याला थंड पाणी पाहिजे। आणि आता इथं माझी संध्याकाळची देवपूजा वगैरे पण झाली आणि आम्हाला बाहेर जायचं होतं मैत्रिणींना, कारण उद्या वटपौर्णिमा आहे, तर थोडं पार्लरची पण कामं होती आणि बाकीची काही शॉपिंग। तर चला जाऊया आपण। आणि चला आता संध्याकाळची ना देवपूजा वगैरे झाल्या, घरातली माझी सगळी कामं आवरली आणि आता आम्हाला जायचं आहे पार्लरला। सगळे आम्ही मराठी ताई वगैरे आहेत ना, अजून माझ्या काही फ्रेंड नवीन झाल्यात, तर आम्ही सर्वजण आता पार्लरला जाणार आहे।
बघूया आता जायचं की थोड्या वेळानं. सगळेजण म्हणतात थोडा स्वयंपाक काहीतरी बनवूया, भाजी आणि भात वगैरे बनवून जाऊया, कारण आता सर्वजण जाणार म्हटल्यावर लेट होईल. तर बघते मी पण चपातीला कणिक मळते, भाजी वगैरे फोडणी टाकते, भात पण बनवते. आता 6:45 वाजल्यात, माहीत नाही आता किती वेळ होईल आम्हाला यायला पण. तर चला थोडा स्वयंपाक वगैरे आवरते आणि जाते. तर करा ब्लॉग कंटिन्यू. आता अर्णव नाही घरात व्हिडिओ घ्यायला ना, त्यामुळे व्हिडिओ घ्यायला जमणार नाही. अर्णव गेला खेळायला आपला, तर मला जसा जमेल तसा मी व्हिडिओ घेईन. चला तर. आणि चला आता इथं आम्ही मार्केटमध्ये पोहोचलो होतो. थोड्याशा अंतरावर आहे आणि मी आज पहिल्यांदा ना एकटी आले आहे, म्हणजे फौजींच्या शिवाय. नाहीतर कायम फौजी सोबतच असतात. आज मैत्रिणींच्या सोबत आली होती. इथं आम्हाला फुलं गजरे वगैरे घ्यायचे आहेत. उद्या आता आपल्याला म्हणजे फुलं वगैरे पण पाहिजेत आणि गजरे पण पाहिजेत. तर इथं बघा अशा प्रकारे गजरे होते आणि हे शेवंतीची फुलं आहेत असं मला वाटतंय. तुम्ही नक्की सांगा कोणती फुलं आहेत. ही ना आपल्या लग्नाच्या हार असतात ना त्याच्यामध्ये फुलं असतात, पण ही आपल्या केसामध्ये हे हारच वापरतायत. तर चला थोडीशी देवाला फुलं पण घेऊया आणि हार पण घेऊया. तर बघा कसं आहे काय रुटीन आमचं संध्याकाळचं. हा पान आहेत पण वेगळं वाटतंय ना होत आहे, आपल्यासारखं वाटतंय का बघा. के लिए चाहिए पूजा होता है खाने वाला. आणि आपली फुलं वगैरे घेऊन झाली. त्याच्यानंतर काही मेकअपचं सामान घ्यायचं होतं, मेहंदीचा कोन, नेल पॉलिश, बाकी काही गोष्टी. आणि छान वाटलं मार्केटमध्ये मैत्रिणींच्या सोबत येऊन, कारण फौजी आले ना, फौजींचं थोडं गडबड असते, चला लवकर चला लवकर. आज मस्त मैत्रिणींच्या सोबत शॉपिंग केली, जे पाहिजे ते घेतलं. आणि फौजी पण देतात पाहिजे ते, पण फौजींना कसं ड्युटीला जायचं असतं ना, त्यामुळे फौजी थोडी गडबड करतात. चला चला. आता इथं आम्ही सुपारी, हळकुंड वगैरे घ्यायला आलो होतो. आणि बघा इथं मातीच्या वस्तू पण ठेवल्या होत्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे इथं मातीच्या वस्तू वगैरे होता. खूप छान वाटलं. म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करते. सावित्री, आप बिहार से हो क्या? हाँ, उधर भी करते हैं ना. अच्छा, हम भी करते हैं ना. उनका तो हो गया ना, आपका हो गया? हो गया 15 दिन पहिले. आणि त्याच्यानंतर ताईंना, ज्या माझ्यासोबत आल्या होत्या ना ताई, त्यांना बँगल्स वगैरे घ्यायच्या होत्या, तर त्या इथं घेत आहेत. तर मला पण खूप आवडल्या, पण माझ्याकडे आहेत. आणि माझी साडी हिरवा पल्लू आहे ना, त्यामुळे मी हिरव्याच बांगड्या घालीन. आणि इथं नथ पण मिळत होती, तर खूप म्हणजे विशेष वाटलं की इथं नथसुद्धा मिळत आहेत. तर ताईंनी वगैरे नथ पण घेतली. मी गावावरूनच आणली होती, त्यामुळे मी काय घेतली नाही. माझ्या मैत्रिणींनी वगैरे खरेदी केली होती. आणले माझे मी आणल्या, मी आता येताना छान वाटते. घालून बघा ना, पण आता माझ्यासोबत आला होता, त्यामुळे मी फौजींना फोन करून बोलवलं की त्याला घेऊन जावा घरी. फौजी आता ड्युटीवरून आले होते आणि फौजी कुणाला घरी घेऊन गेले. त्याच्यानंतर आता इथं आम्ही पार्लरला आलोय. चला तर थ्रेडिंग वगैरे करायचं होतं. आणि आता इथे ना आम्ही पार्लरमध्ये पोहोचलोच होतो. जास्त काही गर्दी नव्हती, त्यामुळे आधी आमचाच नंबर आला. म्हटलं बरं झालं, कारण फौजी पण घरी आले होते. थोडा मी स्वयंपाक बनवून आले, पण तरी पण थोडं जाऊन बनवायला पाहिजे. तर चला आता मस्त मी थ्रेडिंग वगैरे करून घेते. आणि आता ना किती वाजले? 9:30 वाजले. आम्हाला तिथून पार्लरमधून वगैरे यायला खूप वेळ झाला, कारण सगळ्यांनाच थ्रेडिंग वगैरे करायचं होतं. त्याच्यानंतर बाकीची काही आपली शॉपिंग वगैरे, तर खूप वेळ झालाय. आता स्वयंपाक झालाय, म्हणजे मी थोडा बनवूनच गेलते, फक्त आपल्या चपात्या राहिल्या होत्या. आणि माझा आता सगळा स्वयंपाक झालाय. आम्ही आता जेवण करतो. त्याच्यानंतर मला ना मेहंदी पण लावायची आहे. अजून मेहंदीची कोन वगैरे मी आणल्यात. तर चला आता मेहंदी वगैरे पण लावून घेते. बघूया आता किती वाजतायत. भांडी क्लीन नाही करणार, फक्त जेवणच करतो. कारण मेहंदी काढायला ना ती मराठी ताई आहेत ना, त्यांच्या मुलीला बोलवलंय.
तर मग ते येईल थोड्या वेळानं. फक्त आता जेवण करतो आणि मस्त मेहंदी वगैरे लावून घेते. तर चला, गरमी तर खूप आहे, पण आपला उद्या वटपौर्णिमाचा सण येतोय ना, तर थोडं तरी तयार झालं पाहिजे. तर छान छान आता मेहंदी वगैरे काढून घेते. चला मग. आणि माझी घरातली सगळी कामं आवरायला खूपच वेळ झाला. त्याच्यानंतर मराठी ताईंची मुलगी आहे ना, ती आली होती मेहंदी काढायला. तर खूप छान तिनं मेहंदी काढली. चला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळं आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.